नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरीचे उपपोस्ट कार्यालय 28 वर्षांच्या थकीत भाड्यापोटी सीलबंद, बाजार समिती प्रशासनाकडून धडक कारवाई। शेगावमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी नगरसेवकांनी काढली सुकलेल्या झाडांची नगरपालिकेवरती प्रेतयात्रा। राहुरी येथील तनपुरे सहकार साखर कारखान्यामधील 8 कामगारांवरती थकीत पगारासाठी उपोषणाची आली वेळ, प्रशासनानं केलंय मात्र दुर्लक्ष। आणि सांगलीमध्ये उस्तरा मेन स्टुडिओमध्ये 200 रुपयांमध्ये केली जातीये सोन्याच्या वस्त्रांना ग्राहकांची दाढी, ग्राहकांची वाढतीये गर्दी। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी बाजार समितीच्या आवारामधील राहुरीचे उपपोस्ट कार्यालय 28 वर्षांच्या थकीत भाड्यापोटी बाजार समिती प्रशासनाकडून धडक कारवाई करत सीलबंद करण्यात आलाय। त्यामुळे पोस्ट कार्यालयावरती आता मोठी नामुष्कीची वेळ आली आहे। राहुरी बाजार समितीच्या आवारामधील राहुरीचे उपपोस्ट कार्यालय 28 वर्षांच्या थकीत भाड्यापोटी सायंकाळी बाजार समिती प्रशासनाकडून धडक कारवाई करत सीलबंद करण्यात आलाय। त्यामुळे आता पोस्ट कार्यालयावरती नामुष्की ओढवण्याची वेळ आली आहे। राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये असलेल्या पोस्ट कार्यालयाची इमारत 1985 सालापासून अविरतपणे नागरिकांना सुविधा देते। शेतकरी निवासाची इमारत त्यांना भाडेतत्वावरती देण्यात आली होती। यावेळी 790 रुपये भाड्याप्रमाणे बाजार समितीनं 5 वर्षांचा करार केला होता। कराराची मुदत संपल्यानंतर औरंगाबादच्या टपाल कार्यालयानं इमारतीची पाहणी करून दरमहा 3400 रुपये भाडं निश्चित केलं। त्यानुसार 1 जानेवारी 1990 ते 31 मार्च 2017 अखेर विलंब शुल्कासह 13,22,013 रुपये भाड्याची बाजार समितीची मागणी होती। पोस्ट कार्यालयास अखेर तिच्यात वाढ होत गेली। बाजार समितीने नाममात्र भाडे करारावरती स्वतःच्या जागेमधील इमारत नागरिकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिली होती। पोस्ट कार्यालयास स्वमालकीची जागा आणि इमारत नसल्यामुळे बाजार समितीच्या आवारामध्ये पोस्ट कार्यालय सुरू होतं। मात्र भाडे करार आणि त्यापोटी देय असलेली गेल्या 28 वर्षांपासूनची थकबाकी साधारण 14 ते 15 लाख रुपये थकीत असल्याचे बाजार समितीचे सचिव प्रकाश डुकरे यांनी सांगितलंय। जुलै 2017 मध्ये देखील बाजार समितीनं नोटीस बजावून भाडं न दिल्यामुळे कारवाई केली होती। परंतु त्यावेळी श्रीरामपूर विभागीय पोस्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी राहुरीमध्ये येत बाजार समिती प्रशासनाशी तोडगा काढत सकाळी बंद केलेलं पोस्ट कार्यालय दुपारी खुलं केलं होतं। मात्र जुलै 2017 नंतर आज तागायत 10 महिने बाजार समितीनं मुदत देऊन देखील पोस्ट कार्यालयाकडून प्रतिसाद आणि भाडं न मिळाल्यामुळे सायंकाळी बाजार समिती प्रशासनानं पोस्ट कार्यालयाच्या टेबल, खुर्ची आणि इतर साहित्यांसह आणि दरवाजांना कुलूप ठोकत सीलबंद केल्याचे पत्र अडकवण्यात आलंय। त्यामुळे अनेक वर्ष इथे नागरिकांना सुविधा देणारी इमारत सीलबंद केल्यानं जनतेची गैरसोय होतीये। तसेच राहुरी नगर परिषदेचा देखील पोस्ट कार्यालयाकडे जुलै 2017 अखेर 1,59,722 रुपये मालमत्ता कर थकीत आहे। त्यात आज अखेर वाढच होत गेली आहे, असं बाजार समिती सूत्रांकडून समजतंय। आपण राहुरी पोस्ट ऑफिसला बाजार समितीने 1985 मध्ये भाडे तत्वावर कार्यालयासाठी इमारत घेतली होती। तर त्यानंतर या कार्यालयाचे त्यांनी 1990 मध्ये 3,400 हे भाडं निश्चित केलं आणि त्याचा वेळोवेळी पाठपुरावा आम्ही करीत राहिलो। 12 जुलै 2090 रोजी दिले। त्यानुसार 1 जानेवारी 90ला हे 18 पर्यंत त्याचा विलंब आकार सह त्याची 13,78,265 रुपये रक्कम होती आणि नगरपालिकेचे 59,772 रुपये मालमत्ता कर थकलेला आहे। आणि या खात्याकडे आम्ही सतत गेले 10-15 वर्षापासून पाठपुरावा करतो, तरी कुठल्याही प्रकारची पोस्ट खात्याने दखल घेतलेली नाही बाजार समितीची। आणि काल अचानक त्यांनी दुपारी गुपचूप येऊन त्यातलं संपूर्ण सामान वाहून नेले
आणि मग आमच्या कार्यालयात येऊन पत्र दिले की तुमची इमारत ताब्यात घ्या. तर उर्वरित सामानाला आम्ही त्यांना त्या इमारतीला त्यांच्या कार्यालयाला सील ठोकले, नावेलास्तव आणि भाड्याची मागणी केलेली आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. अकोले तालुक्यातील कोंभाळणे इथे भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीवीर राघोजी भांगरे या महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडलाय. यावेळी अनेक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. अकोले तालुक्यातील डोंगरावरती वसलेले कोंभाळणे इथे तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर राघोजी भांगरे या महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव सोहळा सालावादप्रमाणे मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. 12 आणि 13 मे या 2 दिवसांमध्ये लहान मुलांच्या कलागुणात्मक स्पर्धा, स्त्रियांच्या संगीत खुर्ची स्पर्धा, रक्तदान शिबिर, पंचशील ध्वजारोहण, जाहीर अभिवादन सभा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार वितरण, महाराष्ट्राची लोकधारा, संगीत नृत्य कार्यक्रम अशा भरगच्च कार्यक्रमांनी हा जयंती सोहळा साजरा झालाय. या कार्यक्रमाचे उद्घाटन अकोले तालुक्याचे तरुण तडफदार लाडके आमदार वैभवरावजी पिचड यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचं पूजन करून करण्यात आलं. तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रामध्ये योगदान असलेल्या खालील मान्यवरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2018 हा मानाचा पुरस्कार माननीय आमदारांच्या हस्ते तसेच सन्मानचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन त्यांना यथोचित सन्मानित करण्यात आले. यामध्ये अहिलाजी सादगीर, माननीय कैलासवासी गंगाधरजी पोपरे, माननीय धर्माजी साळवे, माननीय विठ्ठलराव देठे, माननीय लखा पाटील साबळे आणि माननीय प्रभाकर गायकवाड यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाकरता प्रमुख अतिथी अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष माननीय शंभू नेहे, RPIचे तालुकाध्यक्ष शांताराम संगारे, तानाजी झोडगे, रवींद्रजी रुपवते सर आदींसह अनेक जण उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये प्रमुख आकर्षण कोंभाळणे पंचक्रोशीमधील तमाम विधवा माता भगिनींचा सिद्धार्थ समता उत्कर्ष मंडळाच्या वतीनं माननीय आमदार वैभवरावजी पिचड यांच्या हस्ते साडी चोळी देऊन विचार मंचावरती आमंत्रित करून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आलाय. या प्रसंगी माननीय आमदार वैभवरावजी पिचड यांनी भावनिक गौरव उद्गार काढलेत. ते म्हणालेत की नेहमीच सालावादप्रमाणेच सिद्धार्थ समता उत्कर्ष मंडळाच्या वतीनं समाजाला दिशा देण्याचे उपक्रम पार पाडले जात आहेत. या कार्यक्रमामुळे मला सार्थ अभिमान वाटतो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नियोजन बाळासाहेब साबळे सर यांनी, तर कार्यक्रमाचे सभा अध्यक्ष रामदास साबळे, प्रास्ताविक शामराव साबळे सर, आभार राजेंद्र साबळे आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांनी विशेष परिश्रम घेतलेत. सिद्धार्थ समता उत्कर्ष मंडळाच्या वतीने नेहमी सालाबादप्रमाणे मी आणि आमचे सर्व सहकारी, सर्व गावकरी, सर्व ग्रामस्थ, परिसरातील सर्व मित्रपरिवार या सर्वांच्या सहाय्याने आम्ही हा जो सालाबादप्रमाणे नेहमीच तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे या महामानवांचा एक जयंती महोत्सव सोहळा, एक समाजाला दिशादर्शक करणार अशा पद्धतीने आम्ही नेहमीच वर्षाकाठी हा सोहळा आयोजित करत असतो. खऱ्या अर्थानं समाजाला एक आदर्श निर्माण व्हावा याकरता आम्ही दरवर्षी एक आगळा वेगळा उपक्रम मांडत असतो आणि त्या उपक्रमाला नेहमीच आम्हाला उदंड प्रतिसाद मिळतो. तालुक्यातून अनेक माझे मित्र, परिवार, मार्गदर्शक सर्व पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहतात. त्याचप्रमाणे नेहमीच आम्हाला सातत्याने चांगला प्रतिसाद देणारे लातालुक्याचे लाडके नेतृत्व आमदार वैभवराव पिचड साहेब यांचा नेहमीच आम्हाला हेराहेरी प्रतिसाद असतो. अशा या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी नेहमीच माझं सर्व माझी टीम नेहमीच असे प्रयत्न करत असते की समाजामध्ये एक वेगळा पायंडा आणि एक विचारांची पेरणी कशी होईल अशा अनुषंगाने आम्ही काम करत असतो. ह्या वर्षी आम्ही 2 दिवस हा सोहळा आयोजित केला. प्रथमतः आदल्या दिवशी सर्व महिलांचा हा या ठिकाणी आम्ही कार्यक्रम, संगीत खुर्ची असो स्पर्धात्मक कार्यक्रम घेतले. त्यानंतर सकाळी ध्वजारोहणाचा, पंचशील ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेतला. त्यानंतर एक आपला मानवतेचा हा धर्म कसा आपल्याला मांडता येईल अशा अनुषंगाने रक्तदान शिबिर आयोजित केलं. त्यानंतर महामानवांच्या प्रतिमेचं मिरवणुकीचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण अभिवादन सभा या ठिकाणी जाहीर केली. त्यानंतर या अभिवादन सभेमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण हा पुरस्कार वितरण सोहळा केला. त्यानंतर या परिसरातील सर्व माता भगिनी आहेत, या सर्व विधवा माता भगिनींना आपण समाजामध्ये विकृत प्रवृत्ती आहेत आणि त्या प्रवृत्तींना फाटा देत आपण ह्या सर्व माता भगिनींना
मंचावरती विचार मंचावरती बोलून आणि त्यांचा उचित सन्मान करण्याचं एक मोठं काम आम्ही केलेलं आहे. नक्कीच आम्हाला या कामातून समाधान मनाला खूप वाटतं आणि कुठंतरी आपण समाजाला एक वेगळी दिशा देण्याचं काम, समाजामध्ये समानतेचा हा धर्म आपण डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारानं पेरण्याचं काम करतो. आणि मी धन्यवाद देईल याच अनुषंगाने का सर्व माझ्या टीमला, सर्व सहकाऱ्यांना, यामध्ये सर्वांनी उत्तुंग असं मेहनत करून हा कार्यक्रम यशस्वी पार पडला. जात धर्म वंश याही पलीकडे जाऊन मानवतेची शिकवण देणाऱ्या महामानवांचा जयंती संयुक्त सोहळा आज कोंबळे या ठिकाणी पार पडला. खरं तर बाळासाहेब साबळे आणि त्यांच्या मित्रपरिवारांना मी धन्यवाद देईल की अतिशय असा उत्तम आणि स्तुती उपक्रम या आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने त्यांनी पार पाडलेला आहे. गावातील सगळा बहुजन समाज या कार्यक्रमासाठी उपस्थित होता आणि कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं होतं की ज्या गावातील आणि परिसरातील ज्या काही विधवा महिला होत्या, विधवा महिलांना योग्य तो मान सन्मान देण्याचं काम बाळासाहेबांनी त्यांच्या चमूने केलेलं आहे. एवढंच नाही तर सामाजिक आणि बहुजन समाजामध्ये सामाजिक काम करणारे जे काही चळवळीचे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील आदरणीय वैभव पिचड यांच्या यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. आम्हाला वाटतं की हे एक वेगळ्या प्रकारचं कार्य बाळासाहेब आणि त्यांची टीम करते. खरं तर आज परिस्थिती ही भयावह आहे. अशा या भयावह परिस्थितीमध्ये छत्रपती शाहू फुले आंबेडकर विचारधारा ही दवा आहे आणि हेच मार्ग आहे. या मार्गावर जो जाईल त्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं तर मला वाटतं ते वावगं ठरणार नाही. सचिन खरात, C24 तास, अकोले. आता महाराष्ट्रामध्ये अमरावती, अकोले, चंद्रपूर, बारामती आणि म्हाडा इथे नवीन पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉक्टर मुळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रास दिली आहे. पासपोर्ट आपल्या दारी या कार्यक्रमाच्या 3ऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. देशात दर 50 किलोमीटर अंतरावरती पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे. या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकत पासपोर्ट आपल्या दारी या कार्यक्रमाच्या 3ऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. या टप्प्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रामधील अमरावती, अकोला आणि चंद्रपूर या जिल्ह्याच्या ठिकाणांसह पुणे जिल्ह्यामधील बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा या तालुक्याच्या ठिकाणी पासपोर्ट कार्यालय तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासह देशामधील 14 राज्यातील 38 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे, असं डॉक्टर मुळे यांनी सांगितलंय. पासपोर्ट आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत पोस्ट विभागाच्या वतीनं जानेवारी 2017 मध्ये देशभरामध्ये 251 पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. या कार्यक्रमाच्या पहिल्या 2 टप्प्यांतर्गत आतापर्यंत देशभरामध्ये 192 तर महाराष्ट्र परिक्षेत्रामध्ये 13 नवीन पासपोर्ट कार्यालय सुरू झाली आहेत, असं डॉक्टर मुळे यांनी सांगितलंय. या कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या 2 टप्प्यात महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत वर्धा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, नांदेड, सांगली, कोल्हापूर, सातारा, घाटकोपर, विक्रोळी, पिंपरी चिंचवड तसेच महाराष्ट्र परिक्षेत्रामधील सिल्वासा आणि दमण-दीव या ठिकाणी पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात आलेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या 2 टप्प्यामध्ये महाराष्ट्र परिक्षेत्रामध्ये 20 पासपोर्ट कार्यालय सुरू केले जाणार आहेत. यातील 13 सेवा कार्यालय सुरू झाली आहेत. उर्वरित 7 पासपोर्ट सेवा केंद्र लवकरच उघडण्यात येणार आहेत. तसेच 3ऱ्या टप्प्यामध्ये नव्याने समावेश करण्यात आलेली 5 पासपोर्ट सेवा केंद्र देखील सुरू होणार आहेत, असं डॉक्टर मुळे यांनी सांगितलंय. नमस्कार. महाराष्ट्रामध्ये 5 नवीन पासपोर्ट कार्यालय सुरू होणार. आजच केलेल्या घोषणानुसार अकोला, अमरावती, चंद्रपूर, बारामती आणि माढा या 5 स्थानांमध्ये नवीन पासपोर्ट कार्यालय लवकरच कार्यान्वित होतील, अशी घोषणा विदेश मंत्रालयानं केलेली आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की पहिली आणि दुसरी फेज होती, त्याच्यामध्ये महाराष्ट्राला 251 पैकी 20 कार्यालय मिळणार होती. या 20 कार्यालयांच्या पैकी 13 कार्यालयांचं उद्घाटन झालेलं आहे. ही कार्यालय आहेत अहमदनगर, औरंगाबाद, बीड, घाटकोपर, विक्रोळी, जालना, कोल्हापूर, नांदेड, पिंपरी चिंचवड, सांगली, सातारा आणि वर्धा. याशिवाय महाराष्ट्राच्या कार्यक्षेत्रात येणारे आणखीन 2 कार्यालयांचं उद्घाटन झालेलं आहे. दादरा आणि नगर हवेलीमधलं सिल्वासा आणि दमणमधलं दमण आणि दीव. तर एकंदरीत 13 कार्यालयांचं उद्घाटन झालेलं आहे आणि बाकीच्या 7 कार्यालयांचं उद्घाटन अपेक्षित आहे. याशिवाय आता सांगितल्याप्रमाणे फेज 3 मध्ये 5 नवीन कार्यालय उघडण्यात येतील. या नवीन कार्यालयामुळे सामान्य माणसाचा त्रास आणि कष्ट
कमी होणार आहेत, खर्च वाचणार आहे, वेळ वाचणार आहे. तुकाराम गोडसे, C24 तास, मुंबई. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आंतरभारती रूरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्टचे धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल, वीरगाव, आनंदगड, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. ज्युनियर KG ते 10वी पर्यंत तसेच आनंद गुरुकुल वसतिगृहासाठी प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: निसर्गरम्य शैक्षणिक वातावरण, सुसज्ज इमारत, डिजिटल क्लासरूम आणि ई-लर्निंग सुद्धा, सर्व सुविधांनी युक्त शैक्षणिक संकुल, 40 एकराचा भव्य कॅम्पस, सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, बेस्ट स्कूल अवॉर्ड प्राप्त शाळा, देश पातळीवर सुवर्ण आणि रौप्य पदक प्राप्त विद्यार्थी, इयत्ता 10वीच्या निकालाची 100% उज्ज्वल परंपरा, मुलामुलींच्या वसतिगृहाची प्रशस्त आणि स्वतंत्र सुविधा, CCTV कॅमेरा नियंत्रित कॅम्पस, घरगुती आणि रुचकर जेवणाची सुविधा भोजन कक्षामध्ये, अत्यंत कमी फी आणि दर्जेदार शिक्षण. जून 2018 पासून 11वी सायन्स प्रवेश वर्ग सुरू होत आहेत. संपर्क 02424 261555, मोबाईल 9730 93 0257. अध्यक्ष 9922 54 55 16, सचिव 9765 43 11 68, प्राचार्य 9158 077 688, कॅम्पस डायरेक्टर 9970 68 0857, रेक्टर 7875 074 070. तर मग आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा. आंतरभारती रूरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्टचे धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल, वीरगाव, आनंदगड, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर येथे. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शेगाव नगरपालिकेच्या हद्दीअंतर्गत विकास आराखड्यामधनं रस्त्याची कामं करण्यात आली आहेत. शहरभर रस्त्यालगत नगरपालिकेच्या वतीनं हजारो झाडांची लागवड करण्यात आली आहे. मात्र पाण्याअभावी ही झाडं सुकायला लागली आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या सुकलेल्या झाडांची प्रेतयात्रा काढून नगरपालिकेवरती आंदोलन केलंय. शेगाव नगरपालिकेच्या हद्दीअंतर्गत विकास आराखड्यामधनं रस्त्यांची कामं करण्यात आली आहेत. तर या रस्त्यालगत शहरभर हजारो झाडांची लागवड नगरपालिकेच्या वतीनं करण्यात आली आहे. मात्र ही झाडं पाण्याअभावी सुकत चालली आहेत. याबाबत प्रशासनाची झोप उडवण्यासाठी शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुकलेल्या झाडांची प्रेतयात्रा नगरपालिकेवरती पोहोचवून आंदोलन केलंय. शेगाव विकास आराखड्याअंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी शहरातील शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. मात्र शहर विकास करत असताना या झाडांच्या मोबदल्यामध्ये हजारो झाडं शहराच्या हद्दीमध्ये लावण्यात आली. अनेक भागांमध्ये नगरपालिका आणि शहरामधील दानशूर संस्थांच्या वतीनं ट्री गार्ड लावण्यात आलं. मात्र भर उन्हाळ्यामध्ये या झाडांना पाणी नसल्यामुळे शहरातील शेकडो झाडं पूर्णपणे सुकली आहेत. तर हजारोंच्या वर झाडं सुकण्याच्या मार्गावर आहेत. या झाडांना नगरपालिकेनं टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली होती. यावर मुख्याधिकाऱ्यांनी टँकरद्वारे लगेच पाणी पुरवठा करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. मात्र आश्वासनाची पूर्ती झाली नसल्यामुळे आणि झाडे मृत पावण्याच्या संख्येमध्ये वाढ होत असल्यामुळे गुरुवारी शिवसेनेच्या नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे नगरसेवक आदींनी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान शिवाजी चौक इथून सुकलेल्या झाडांची प्रेतयात्रा काढून नगरपालिका मुख्याधिकारी कॅबिन समोर धडकवली. यावेळी पोलिसांनी अडवल्यानं ही तिरडी यात्रा कॅबिनच्या आतमध्ये पोहोचवता आली नाही. दरम्यान आंदोलकांनी नगरपालिकेच्या इमारतीमध्ये तिरडी ठेवून आंदोलन केलंय. आज हे जे शेगाव नगरपालिकेमध्ये आंदोलन करायची वेळ आणली हे नगरपालिकेच्या CEOनं वारंवार आम्ही त्यांना सूचना देऊन लेखी देऊन
सांगितल्यानंतरही त्यांना शेगाव शहरात लागलेल्या लगतचे झाडं जेवढ्या विकास आराखड्यातून 5,000 झाडं लागलेले तेवढ्या एकही झाडाला पाणी देऊ नये आले मागील 4 महिन्यापासून. आम्हाला सांगितलं होतं मागच्या 10 तारखेच्या मीटिंगमध्ये की आम्ही 4 टँकर चालू करणार आहे. एकही टँकर चालू केलं नाही. आज या मागणीला मान्यता मिळाली ठीक आहे, नाहीतर येणाऱ्या 24 तासात याविषयी मोठं आंदोलन आम्ही करणार आहे. आज काय केलं? आज हे मृत झाड जे होतं ते आणून आम्ही सीओ साहेबांच्या कॅबिनमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसवाल्यांना आम्हाला आज अडवलं आहे. शिवाजी मावणकर, C24 तास, बुलढाणा. राहुरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये अहमदनगर जिल्हा सहकारी बँक, मुद्रा लोन आणि केंद्र शासनाच्या उज्ज्वला गॅस अंतर्गत महिला बचत गटांना कर्ज वितरण, गॅस जोडणी वितरण आमदार कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. देशामध्ये भाजपची सत्ता आहे आणि मतदारसंघामधील कोणाचेच काम बाकी राहणार नाही असं प्रतिपादन यावेळी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केलं आहे. राहुरी पालिकेमध्ये सत्ता कोणाचीही असो, नगर नेवासा पाथडीचा आमदार मी आहे. देशामध्ये भाजपची सत्ता आहे. मतदारसंघामध्ये कोणाचेच काम बाकी राहणार नाही. राजकारणामध्ये मला विकास कामांनी तारलाय असं प्रतिपादन आमदार शिवाजी कर्डिले यांनी केलंय. राहुरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये अहमदनगर जिल्हा सहकारी बँक, मुद्रा लोन आणि केंद्र शासनाच्या उज्ज्वल गॅस अंतर्गत महिला बचत गटांना कर्ज वितरण आणि गॅस जोडणी वितरण प्रसंगी आमदार कर्डिले बोलत होते. यावेळी प्रभागाचे नगरसेवक शहाजी ठाकूर, विरोधी पक्षनेते शिवाजीराव सोनवणे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश देशमुख, नगरसेविका नमिता शेटे, प्रकाश पारख, अरुण साळवे, माजी नगरसेवक सुभाष बराळे, सचिन मेहत्रे, सुकुमार पवार, भीमाजी कोरडे, चिमाजी कोरडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापूसाहेब कोरडे हे होते. आमदार कर्डिले पुढे म्हणाले की पुरुषांच्या तुलनेमध्ये महिला कर्जफेड चांगली करतात, त्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा. संजय निराधार वृद्धापकाळ तसेच श्रावणबाळ योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय. अहमदनगर जिल्हा बँकेच्या माध्यमातून आत्तापर्यंत नगर नेवासा आणि नगर राहुरी पाथडी मतदारसंघामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 कोटीचं कर्जाचं वितरण करण्याचं काम त्याच्यामध्ये झालं. विशेष करून BPL गट असेल किंवा APL गट असेल यांना आपण कर्ज वितरित करण्याचं काम महिला बचत गटाला केलं. आणि विशेष करून महिला बचत गटाला ज्या वेळेला जिल्हा बँकेने कर्ज वाटप केलं त्यावेळेला मात्र प्रत्यक्ष अनुभव जिल्हा बँकेला असा आला तर जेवढ्या जिल्ह्यामध्ये महिला बचत गटाला कर्जाचं वितरण केलं आहे तेवढ्या महिला उद्योग व्यवसायसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा उत्तम करतात. आणि रेग्युलर जो काही मंथली हप्ता जिल्हा बँकेचा येतो आहे तो भरण्याचं काम त्याच्यामध्ये होतं आहे. आज शहाजी ठाकूर असतील, जाधवताई असतील किंवा आमचे नमिताताई शेटे असतील यांनी राहुरी शहरामध्ये जवळजवळ 100 बचत गटाची स्थापना केली आणि जवळजवळ 70-80 बचत गटाला आपण कर्जाचं वितरण केलं आणि उर्वरित राहिलेल्या बचत गटाचं आपण येत्या 8 दिवसामध्ये वितरण करण्याचं काम करणार आहे. संपूर्ण कार्यकर्त्याला आमच्या महिला भगिनीला एकच मी आवाहन करतोय की आता आपल्या प्रपंचामध्ये जी काही लागणाऱ्या अडचणी असतील, गडसत असेल ते देशाचे पंतप्रधान यांनी एक मुद्रासारखी योजना, एक महत्त्वाकांक्षी योजना आणली आणि त्या योजनेतून आपल्याला कर्ज जर त्याच्यामध्ये देण्यात काम जर झालं तर मला असं वाटतं त्यांच्या धंद्याला, उद्योगाला, व्यवसायाला, मुलामुलींच्या शिक्षणाला त्याचा उपयोग होईल आणि तो जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी महिलांनी पुढं आलं पाहिजे आणि विशेष करून पुरुषांनी पुढाकार घेतला पाहिजे. जो काही शहाजी आणि त्यांची पत्नी मोठ्या प्रमाणामध्ये काम करतील तो आदर्श सगळ्यांनी घ्यावा असं आव्हान ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्या कार्यकर्त्याला करतो. धन्यवाद. नगरसेवक शहाजी ठाकूर यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केलेल्या कामांची स्तुती करून त्यांना धन्यवाद केलाय. पालिकेतील सत्ताधारी ठेकेदारांकडून टक्केवारी काढत असल्यामुळे चांगली कामं होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. बँकेच्या माध्यमातून तसेच माननीय आमदार कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज जवळजवळ 12 बचत गटांचं म्हणजे 120 महिलांसाठी जवळजवळ 21 लाख रुपये कर्ज वाटप आज या ठिकाणी पोपगट इस्टेट या ठिकाणी पार पडलं. याचं पूर्ण श्रेय निश्चित माननीय आमदार साहेबांचं आहे. यासाठी आम्ही स्वतः, मी आणि माझी पत्नी, त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी दत्तात्रय पोपळघाट मधून अन्नाचे चिरंजीव याचंही मोठं या ठिकाणी सहकार्य लाभलं. हे करत असताना महिलांच्या थोड्याफार अडचणी येत होत्या त्या निश्चित आम्ही सोडवून या ठिकाणी आज या 12 गट पूर्ण करून या ठिकाणी आता त्यांना चेक वाटपाचं काम आज या ठिकाणी झालं. त्याबद्दल पुनश्च आम्ही माननीय आमदार साहेबांचं खरोखर मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर
पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेमार्फत या ठिकाणी पुन्हा एकदा मागल्याप्रमाणे मागे एकदा आम्ही 51 गॅस वितरण केलं होतं. याचप्रमाणे आजही या ठिकाणी मोठं गॅसचं वितरण केलं. त्यामधून निश्चित गोरगरिबांना या फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. असंच कायम उपक्रम आम्ही या ठिकाणी घेत आहोत. निश्चित नगरसेवक म्हणून माझं जे काम आहे ते मी नगरसेवक होण्या अगोदरसुद्धा आणि आत्ताही सुद्धा निश्चित मी करत राहणार आहे. आता लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या असो, आरोग्याचा असो, रस्त्याचा असो, असं सर्व समस्याचा पाठपुरावा आणि सोडण्याचं काम निश्चित मी या ठिकाणी केल्याशिवाय थांबणार नाही असं सर्वांना मी ग्वाही देतो. धन्यवाद. यावेळी व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश पारक, शिवाजीराव सोनवणे यांची भाषणे झाली आहेत. महिला बचत गटांच्या वैशाली दुधाडे, जयश्री शेलार, कांता डोळस, नगरसेविका नमिता शेटे, सौ जाधव यांनी सूचना मांडल्यात. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संदीप रासकर सर यांनी केलंय. आज या ठिकाणी 12 बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले. तसेच उज्ज्वला गॅस योजनेतून गॅसचे वाटप करण्यात आले. याआधी आम्ही 30 बचत गट केले. त्याचेही कर्ज वाटप चांगल्या पद्धतीने झाले. त्याचा भरणाही आजपर्यंत वेळेत भरला जात नाही. जिल्हा बँकेचे कोणतीही थकबाकी बचत गटांकडे आजपर्यंत शिल्लक नाही आणि आजही कर्ज वाटप झालेले आहे. वेळेत भरणा महिला करतात. त्याचा खरंच महिलांना खूप मोठा फायदा झालेला आहे या बचत गटाच्या माध्यमातून. आज ही मोदी सरकारने जी पंतप्रधान मोदी सरकारने जी मुद्रा लोन योजना काढली ती खरोखरच महिलांच्या फायद्याची आहे. आणि तसेच संजय गांधी निराधार योजना असो, उज्ज्वला गॅस योजना असो, या खरंच महिलांसाठी काढल्या जातात. याचं मी मोदी सरकारचं अभिनंदन करते की कुठेतरी महिलांचा विचार आज केला जातो या सरकारकडून. त्याचा मला खरंच खूप आनंद होत आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. कोपरगावमध्ये रमजान ईद साजरी करण्याच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती आणि पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीमध्ये पोलीस अधिकारी, मुस्लिम समाजाचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य आणि पत्रकार बांधव सहभागी झाले होते. शांतता आणि सलोख्यामध्ये उत्सव साजरे करण्याची परंपरा कोपरगावची आहे. गावामध्ये सर्व महापुरुषांच्या जयंती आणि विविध उत्सव शांततेमध्ये साजरे केले जातात. शांतता, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखून गावकऱ्यांनी, मंडळांनी रमजान ईद साजरी करून पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन कोपरगाव पोलीस स्टेशनचे PI दौलत जाधव यांनी केलंय. येथील कोपरगाव शांतता समिती आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. यामध्ये रमजान ईद साजरी करण्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. रमजान ईद उत्साहात साजरी करावी असे आवाहन करण्यात आले. या बैठकीमध्ये पोलीस अधिकारी, मुस्लिम समाजाचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य आणि पत्रकार बांधव सहभागी झाले होते. यावेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव, पोलीस उपनिरीक्षक भरत मोरे, नगरसेवक मेहमूद सय्यद, शिवसेना शहर प्रमुख असलम शेख, मौलाना निसार, मौलाना रफीक, हाजी करीम कुरेशी, माजी नगरसेवक फकीर मामू कुरेशी, रियाज सर, पत्रकार युसुफ रंगरेज, मुबीन खान, हाफिज शेख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान रोजा उपवास सुरू झालेले आहेत आणि त्यांचे महिनाभर रोजे धरतात. त्याचप्रमाणे 5 टायमाचं नमाज पठण रेग्युलरली करतात. या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम धर्मीय जे आहेत रोजा पाळतात. संध्याकाळची नमाज जी असते, सकाळची नमाज जी असते त्याला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे या पवित्र सणाच्या निमित्ताने कुठला अनुचित प्रकार घडू नये, कुठली घातपाताची घटना घडू नये म्हणून आज आम्ही या ठिकाणी मुस्लिम मौलवी आणि प्रतिष्ठित त्यांचे पदाधिकारी यांची या ठिकाणी बैठक घेतली आणि त्यांना घातपाताच्या अनुषंगाने सूचना दिल्या, खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे मशिदीच्या समोर कुठल्याही प्रकारे रहदारीला अडथळा होणार नाही. त्याचप्रमाणे उपवास सोडण्याच्या वेळेस जे काही खाद्यपदार्थ विक्रेते आहेत ते रस्त्यावर ट्रॅफिक जाम करणार नाही या अनुषंगाने त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि शहरामध्ये कोणी अनोळखी व्यक्ती जर राहायला आली असेल तर तिच्या ॲक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवून काही जर संशयास्पद आढळलं तर पोलिसांना कळवावं अशा प्रकारच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव.
या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. थकीत पगार, बोनस यासाठी राहुरी येथील तनपुरे सहकारी साखर कारखान्यामध्ये काम करणाऱ्या 8 कामगारांवरती उपोषणाची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वाराशेजारी गेल्या 2 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. दरम्यान या ठिकाणी असलेलं गटार ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे हे घाण पाणी उपोषण मंडपामध्ये साचलंय. त्यामुळे या वृद्ध कामगारांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय. आयुष्यभर कष्ट करून म्हातारपण सुखद जाईल असा विचार करून गेल्या 40 वर्षांपासून जिल्ह्यामधल्या राहुरी येथील तनपुरे सहकारी साखर कारखान्यामध्ये काम करणाऱ्या 8 कामगारांवरती उपोषणाची वेळ आली आहे. थकीत पगार, बोनस आदी कष्टांच्या पैशासाठी जिल्हा कलेक्टरच्या दरबारी उपोषणावरती बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. विशेष म्हणजे कोर्टानं निकाल देऊन सुद्धा 70 ते 75 वय असणाऱ्या या 8 लोकांवर जिल्हा प्रशासनाच्या दरबारी उपोषण करावं लागलंय. उपोषण स्थळी मात्र काही वेगळंच चित्र पाहायला मिळालंय. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वाराशेजारी 2 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दुपारपासून या ठिकाणी कार्यालयाच्या भिंतीला लागून असलेल्या गटार ओव्हरफ्लो झाली. त्यामुळे आंदोलन करणाऱ्या 8 लोकांच्या मंडपाखाली गटारीचं पाणी साचलंय. मंडपाखालून स्पीड ब्रेकर असल्यामुळे सगळं पाणी मंडपामध्ये आलंय. त्यामुळे या वयस्करांच्या जीवितास धोका निर्माण झालाय. घाण पाण्यामुळे इथे डासांचा त्रास सुरू झालाय. गावाकडनं शहरामध्ये आलेल्या या वयोवृद्धांना थकीत वेतनासाठी नाईलाजास्तव आपलं आंदोलन चालूच ठेवावं लागलंय. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे प्रशासनानं पूर्णतः दुर्लक्ष केलंय. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. थकीत वेतन तर अद्याप मिळालं नाहीये, मात्र आंदोलन असंच सुरू राहिलं तर या वृद्धांना रुग्णालयामध्ये उरलेलं आयुष्य घालवावं लागेल की काय, असं चित्र इथे पाहिल्यावरती वाटतं. नाव सांगून. माझं नाव चांगदेव जगन्नाथ वळून. आम्ही तनपुरे सहकारी साखर कारखान्यात कामाला होतो. आमची थकीत घेणे मला कामावून कमी केलेली आहे. ती मागणी न्यायालयाकडून आम्हाला निकाल मिळालेला आहे. आम्ही 8 जण इथं उपोषणात बसलो होतो 16 तारखेपासून. तर आज 17 तारीख आमच्याजवळ जिथं आम्ही उपोषणात बसलेलो आहे तिथं आमच्या खाली गटारीतले घाण पाणी व घाण वास येऊन राहिला. त्याचे पाणी साठवून झालेले आहे. त्या पाण्यापासून आम्हाला डासाची, घाण वासाची फार तकलीफ होऊन राहिलेली आहे. एक तर आमचे वय 70, 75, 68, 62 असे आहेत. सर्वांचे वय पूर्ण वाढ झालेले आहेत. तरी प्रशासन आमच्याकडं या उपोषणाकडं लक्ष देत नाही. त्यामुळे आमचे उपासमार पूर्वीच झालेले आहे आणि आता आणखीन आमचे हाल होऊन राहिलेले. तर आमच्या तब्येतीवर काही परिणाम होण्याची शक्यता आम्हाला दाट वाटून राहिलेली आहे. तरी आमच्याकडं सर्व प्रशासनाने सर्वांनी आमच्याकडे लक्ष द्यावं ही आपणाला विनंती आहे. माझं नाव आसाराम नामदेव साळवे. मी राहुरी सहकारी साखर कारखान्यात सर्व्हिसला होतो. 39 वर्ष 11 महिने 6 दिवस मी सर्व्हिस केली. हे सर्व माझे सहकारी सगळे रिटायर झालेले आहेत. आम्हाला आतापर्यंत प्रॉव्हिडंट फंडाची, ग्रॅज्युटीची किंवा पगाराची वेळोवेळी पगार वाढ झालेली याची रक्कम आतापर्यंत मिळाली नाही. आम्ही कमीत कमी 5-5, 6-6 वर्ष झालेलं आहे. आणि आम्ही जिथं उपोषण करतो ह्या जागेवर या प्रशासनाने कुठेही लक्ष न देता इथं घाण पाणी गटरीचं आमच्या खाली आलेले. आम्ही तसेच इथं मुक्कामाला 3 दिवसापासून, म्हणजे आज दुसरा दिवस आहे आमचा, उद्या 3रा दिवस होईल. तर या पाण्याची काही सोय त्यांनी केलेली नाही आहे. काय काय त्रास होतो या पाण्यामुळे तुम्हाला? या पाण्यामुळं आता घाण वास येतो, डास आहेत. मागणी काय तुमची आता? आता आमची मागणी पगार, पैशाची. प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. पगार आहे आमचे. आता कोणाचे थकीत पगार आहे, थकीत बोनस आहे. आमचे बरेचसे पैसे असे कारखान्याकडे, तर ते काय आमचे काही ते देईनात. आमचे कोर्टाने निकाल दिलेला यांना काय यांचे पैसे द्यावा, तर ते प्रशासन
म्हणजे कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन ते काय आमचं काही जुमानत नाही आणि आम्हाला काही ते पैसे देत नाहीत. माझे नाव गोविंद पांडुरंग काळे, माझं वय 71 आहे. मी 40 वर्ष राहुरी सहकारी साखर कारखान्यात काम केलेले आहे, परंतु माझी ग्रॅज्युएटी फरक बोनस राहिलेले ते काही देत नाही. कोर्ट मॅटर झालं, निकाल आमच्या बाजूने लागला, पण आम्ही अनेक यांना निवेदन दिलं तरी हे द्यायला तयार नाही आम्हाला. आज तुम्ही इथं बसलात, गटारीचं पाणी आलंय, गटारीचं पाणी आहे इथं, डाब मच्छर चावते, लाईट नाही आहे, अंधारात आम्ही झोपतो इथं, पाण्याचा घाण वास येतो, इथे संडासची सोय नाही, काय नाही आहे. चालेल, ओके. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. इचलकरंजी शहराला पाणी आणि औद्योगिक वसाहतींना पाणी मिळावं म्हणून राज्य शासनानं अमृत पाणी योजनेस मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी वारणा नदीमधनं पाणी उपसा करून इचलकरंजी शहराला देण्यात येणार आहे. मात्र या योजनेस वारणा काठच्या लोकांचा विरोध आहे. त्यामुळे वारणा नदीलगतच्या सुमारे 25 गावांनी संपूर्ण व्यवहार बंद ठेवून गावबंद आंदोलन केलंय. इचलकरंजी शहराला पाणी आणि औद्योगिक वसाहतींना पाणी मिळावं म्हणून राज्य शासनानं अमृत पाणी योजनेस मंजुरी दिली आहे. इचलकरंजी शहरामधील वारणा पाणी पुरवठा योजना झाल्यास वारणा काठच्या गावांमधील शेतकरी आणि शेती उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. या भागामधील शेतकऱ्यांनी महागड्या व्याजदरानं कर्ज काढून वारणेवरनं शेतीसाठी पाणी योजना केल्या आहेत. मुळात वारणा पाणी योजनांसाठी चांदोली धरणामध्ये पाणीसाठा कमी आहे. असे असताना देखील ही पाणी योजना करण्याच्या हालचाली सुरू आहेत, पण याला वारणा खोऱ्यातील लोकांचा विरोध आहे. त्यामुळे वारणा नदी लगतच्या सुमारे 25 गावांनी संपूर्ण व्यवहार बंद ठेवून गावबंद आंदोलन केलंय. त्यामुळे बागणी, दुधगाव, कवठे पिराण यासह 25 गावांनी या बंदला पाठिंबा दिलाय. ही अमृत योजना रद्द केली नाही तर याहून उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय. संतोष श्रीपती गणवट, बागणी सरपंच. आज या ठिकाणी अमृत योजनेला विरोध म्हणून आज आम्ही गाव बंद ठेवले. त्याचबरोबर आमच्या भागातील सर्व गावे सगळ्या सरपंचांनी, शरदभाऊंनी आम्ही मिळून सर्व गाव बंद ठेवलेले आहेत. आणि आज ही योजना करत असताना ही योजना आमच्या हे जे आहे की आम्हाला धोका आहे त्या योजनेपासून, की आज ती पाणी जर तिकडे गेलं तर आमच्या शेतीला पाणी पुरणार नाही. आणि याबरोबर जर हे जर सरकार किंवा ही जर पाणी न्यायचा जर घाट घालत असेल तर याला आमचा बागणी व बागणीतील सर्व पाणी पुरवठा योजना असतील आणि सर्वच शेतकरी बांधव असतील यांच्या वतीनं मी विरोध करतो. आणि हे पाणी आमच्या हक्काचं आहे, हे पाणी आमच्या हक्काचं आम्ही त्यांना देणार नाही. यासाठी आम्हाला आज आम्ही फक्त शांततेने बंदच्या माध्यमातून आम्ही आज आंदोलन केलेलं आहे. इथून पुढच्या काळात तीव्र आंदोलन करून पाणी आम्ही देणार नाही. माझं नाव रघुनाथ पाटील, गाव माझं भडकंब, वारणाच्या काठावरलं. परंतु भौगोलिक परिस्थिती गावाचा जर विचार केला तर अतिशय भीषणता आहे. हलकी जमीन आणि त्या हलक्या जमिनीमध्ये आम्ही पाणी पुरवठा संस्था तयार करून आम्ही खाजगी पाणी उचललंय आणि त्या कर्जाच्या डोंगरातून आतासा कुठं तर रिकामं व्हायला लागलोय. तोपर्यंत हे इचलकरंजीचं अरिष्ट आमच्या मानगुटीवर येऊन बसलंय आणि हे अरिष्ट मागे सारण्यासाठी आम्हाला वेळ प्रसंगी आम्हाला फार मोठी आंदोलनं करायला लागली तरी चालेल, परंतु आम्ही ह्या गोष्टीला मान्यता देणार नाही. आम्ही ह्याच्यात सक्रिय रस्त्यावर उतरून आम्ही वाटेल त्या गोष्टीला तयार आहे. आमच्या जर जीवावर जर हे शासन उठलं जर असेल तर आम्हाला स्वस्थ बसून चालणार नाही. कारण आता परिस्थिती अस्तित्वाची आहे ना, ही अस्तित्वाची लढाई आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही. आमचं अस्तित्व जर नष्ट करत असेल हे शासन तर याला सर्वस्व शासन जबाबदार राहील. आणि हा जर विस्फोट झाला वारणाकाठचा. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. राहुरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचं सर्व्हर काल दुपारपासून बंद पडलंय. त्यामुळे खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झालेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय तर होतीयच, मात्र कर्मचाऱ्यांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. राहुरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सर्व्हर दुपारपासून बंद पडले. त्यामुळे कार्यालयामधील खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झालेत. नागरिकांची त्यामुळे गैरसोय होतीये. कर्मचाऱ्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागतोय. व्यवहारामध्ये पारदर्शकता यावी यासाठी काही महिन्यांपासून भारत सरकारनं दस्त नोंदणीचं कामकाज ऑनलाईन पद्धतीनं सुरू केलं. या प्रक्रियेसाठी सरकारनं एक सर्व्हर अपलोड केलाय. मात्र या सर्व्हरची कायमच रेंज गायब असते, तर कधी पूर्णतः बंद पडतं.
त्यामुळे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी आलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. 17 मे रोजी दुपारी 4 वाजल्यापासून राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सरकारचं हे सर्व्हर बंद पडलंय. त्यामुळे दुसऱ्या दिवशी देखील दुपारी उशिरापर्यंत सर्व्हर बंदच होतं. त्यामुळे बाहेर गावावरून खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी आलेल्या लोकांना फार त्रास सहन करावा लागलाय. तर कार्यालयामधील कर्मचाऱ्यांना देखील याचा मोठा मनस्ताप होतोय. सरकारच्या या सर्व्हरबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त करत नागरिकांची होणारी हेळसांड त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे. काल दिनांक 17/5/2018 पासून दुपारी अंदाजे 4 वाजेपासून LR सिस्टीम बंद झालेली आहे. तुम्हाला काय अडचणी होत्या त्याच्यामुळे? त्याच्यामुळं आम्हाला जो 7/12 अपलोडचा जो विषय आहे, 7/12 अपलोड करणे, 7/12 अपलोड होत नाही आणि त्याच्यामुळं नोंदणीची प्रक्रिया ठप्प झालेली आहे. असं 7/12चे दस्त आहे जमीन जागेची, ते बाकीचे उर्वरित जे घर जागा किंवा CTS उतार्याचे जे आहे ते दस्ताची नोंदणी चालू आहे. हा प्रॉब्लेम कायमच होतो का? नाही, हा प्रॉब्लेम पहिल्यांदा झाला, परंतु सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम अधूनमधून असतो, सर्व्हर स्लो असतो. कालपासून मी इथं खरेदी खतासाठी आलेलो आहे, पण काल दुपारी 2 वाजल्यापासून मी आलो. दुपारी 2 नंतर सर्व्हर थोडंफार स्लो चालू होतं. 2-4 लोकांचे कामं झाले, तेव्हापासून जे सर्व्हर बंद पडलं आहे. तर आजपर्यंत मी सकाळी उठून 9 वाजल्यापासून इथं येतं, अजूनही इथं आहे. काल रात्री 6 वाजेपर्यंत इथं होतं. कुठून आले तुम्ही? मी आलो आहे पुण्यावरून आणि मला उद्या संध्याकाळी जर्मनीला जायचं आहे. रविवारी संध्याकाळी मला जर्मनीला जायचं आहे आणि हे काम जर नाही आटपलं माझं इथं तर 3 महिन्यापर्यंत माझं काम हे होणार नाही. आणि मला समोरची जी पार्टी ते पण अडकून बसणार, मी पण अडकून बसणार आणि हे माझ्यासाठी थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे. तर या गोष्टीचा गव्हर्नमेंटने विचार करावा. आणि हे सर्व्हर डाऊन म्हणजे आपल्या डिजिटल इंडियाचा जो कन्सेप्ट नरेंद्र मोदींनी आणला आहे, त्या सगळ्या कन्सेप्टला हा त्याच्या काडी लावणारा प्रकार आहे. धन्यवाद. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आंतरभारती रूरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्टचे धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल, वीरगाव, आनंदगड, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. ज्युनियर KG ते 10वी पर्यंत तसेच आनंद गुरुकुल वसतिगृहासाठी प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: निसर्गरम्य शैक्षणिक वातावरण, सुसज्ज इमारत, डिजिटल क्लासरूम आणि ई-लर्निंग सुद्धा, सर्व सुविधांनी युक्त शैक्षणिक संकुल, 40 एकराचा भव्य कॅम्पस, सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, बेस्ट स्कूल अवॉर्ड प्राप्त शाळा, देश पातळीवर सुवर्ण आणि रौप्य पदक प्राप्त विद्यार्थी, इयत्ता 10वीच्या निकालाची 100% उज्ज्वल परंपरा, मुलामुलींच्या वसतिगृहाची प्रशस्त आणि स्वतंत्र सुविधा, CCTV कॅमेरा नियंत्रित कॅम्पस, घरगुती आणि रुचकर जेवणाची सुविधा भोजन कक्षामध्ये, अत्यंत कमी फी आणि दर्जेदार शिक्षण. जून 2018 पासून 11वी सायन्स प्रवेश वर्ग सुरू होत आहेत. संपर्क 02424 261555, मोबाईल 9730 93 0257. अध्यक्ष 9922 54 55 16, सचिव 9765 43 11 68, प्राचार्य 9158 077 688, कॅम्पस डायरेक्टर 9970 68 0857, रेक्टर 7875
074 070. तर मग आपला पल्ल्याचा प्रवेश आजच निश्चित करा. आंतरभारती रूरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्टचे धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल, विरगाव, आनंदगड, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर येथे. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. तुम्ही कधी मेन्स सलूनच्या बाहेर वेटिंगसाठी गर्दी होताना पाहिली आहेत की दाढी करण्यासाठी वेटिंग नंबर आहे असं कधी ऐकलंयत? अहो, सांगलीमध्ये उस्तरा मेन्स स्टुडिओमध्ये दाढी करण्यासाठी लोकांची झुंबड उडतीये आणि त्याला कारण देखील तसंच आहे. काय आहे हा सर्व प्रकार पाहूयात. सोन्याच्या वस्त्रानं दाढी केली जाते असं म्हटलं की तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र हे खरं आहे. सांगलीमध्ये रामचंद्र काशीद या सलून व्यावसायिकानं चक्क 10.5 तोळ्याचा सोन्याचा वस्तारा बनवून घेतलाय. रामचंद्र हा 200 रुपयांमध्ये सोन्याच्या वस्तारानं ग्राहकांची दाढी करतोय. अनोख्या अशा 3.5 लाखांच्या सोन्याच्या वस्तारानं दाढी करण्यासाठी आता रामचंद्र यांच्या उस्तरा मेन्स स्टुडिओमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होतीये. सांगलीमधील उस्तरा मेन्स स्टुडिओचा मालक रामचंद्र काशीद यानं सोन्याचा वस्तारा बनवण्याचं ठरवलं. जोपर्यंत सोन्याचा वस्तारा बनवत नाही तोपर्यंत स्वतःचे केस आणि दाढी न कापण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सोन्याचा वस्तारा बनवण्यासाठी त्यानं अनेक सोनारांशी संपर्क केला. हा सोन्याचा वस्तारा बनवून देण्यासाठी कोणताही सराफ तयार होत नव्हता. पण सांगलीमधील चंदूकाका सराफमधील मॅनेजर महावीर पाटील यांनी हा सोन्याचा वस्तारा बनवण्याचं आवाहन स्वीकारलं. पुण्यामधील मिथुन राणा या कारागिराच्या मदतीनं मोठ्या कष्टानं 20 दिवसामध्ये सेम टू सेम पण 10.5 तोळ्याचा सोन्याचा वस्तारा अखेर तयार झाला. या सोन्याच्या वस्तारा बनवण्यासाठी 3.5 लाख रुपये एवढा खर्च आलाय. माझं नाव रामचंद्र दत्तात्रय काशीद. माझे गेले 10 वर्षापासून गावभाग येथे सलून आहे आणि गेले 1.5 वर्षापासून मी उस्तरा मेन्स स्टुडिओ नावाने सलून ओपन केले. या सलूनमध्ये मी सोन्याचा वस्तारा बनवला आहे जो दाढी करण्यासाठी आहे आणि यासाठी मला 1.5 महिन्यापूर्वी मी चंदूकाका सराफ यांना डेमो दिला होता. त्या डेमोप्रमाणे मला चंदूकाका सराफ यांनी वस्तारा बनवून दिला आहे. हा वस्तारा 10.5 तोळ्याचा आहे. यासाठी मला लागले 3.5 लाख रुपये आणि या वस्ताऱ्याने दाढी मी चालू करतो 200 रुपये रेटप्रमाणे. यासाठी उस्तारा ब्रँडचे प्रोडक्ट यूज केले जाणार आहेत आणि सांगलीकरांसाठी चालू होतो आहे आता सोन्याच्या वस्ताऱ्याने दाढी. जो वर्ल्डमध्ये आता वस्तारा कोणाकडे नाही आहे पण सांगलीमध्ये मी सांगलीकरांसाठी घेऊन आलो आहे सोन्याचा वस्तारा. आणि यासाठी मी गेले 4 महिन्यापासून प्रण केलं होतं की जोपर्यंत सोन्याचा वस्तारा बनत नाही तोपर्यंत मी माझी केस दाढी करणार नाही. पण आता सोन्याचा वस्तारा बनला आहे माझा, यासाठी मी माझा प्रण पण आता पूर्ण करतो आहे. आणि मी पहिली दाढी माझ्या वडिलांची आज 33वी ॲनिव्हर्सरी असल्यानिमित्त पहिली दाढी वडिलांची केलेली आहे. या निमित्तानं आता परत उद्यापासून चालू होते सांगलीकरांसाठी सोन्याच्या वस्ताऱ्यानं दाढी. आणि या दाढीचा रेट असणार आहे 200. रामचंद्र काशीद यानं 3 लाख रुपये खर्च करून 18 कॅरेटचा आणि 10.5 तोळ्याचा सोन्याचा वस्ताराच बनवलाय. रामचंद्र यांचे वडील दत्तात्रय काशीद यांच्या लग्नाच्या 33व्या वाढदिवसाला त्यांची सोन्याच्या वस्तारानं दाढी करून त्यांनी या कामाला सुरुवात केली. माझे नाव दत्तात्रय भूपाल काशीद. माझ्या मुलाने सांगलीत उस्तारा पार्लर चालू केलेलं आहे. त्या उस्तारा पार्लरमध्ये त्याने 10.5 तोळ्याचा सोन्याचा उस्तारा केलेला आहे. त्याने माझ्या आज दाढी करून माझ्या लग्नाचा 33वा वाढदिवस साजरा केलेला आहे. आणि इथून पुढे सांगलीकरांच्यासाठी त्या उस्ताऱ्याने दाढी करण्यास तो वापरण्यात येईल. सोन्याच्या वस्त्राने दाढी करण्यासाठी आता रामचंद्र यांच्याकडे बुकिंग सुरू झालंय. या वस्त्राने दाढी करण्यासाठी त्यांच्याकडे मोठी मागणी वाढली आहे. सोन्याच्या वस्त्राने दाढी करण्यासाठी त्यांनी 200 रुपये दर ठेवलाय. तर आता त्यांच्याकडे दाढी करण्यासाठी 200 ते 250 नंबर वेटिंगवरती आहेत. 200 रुपये इतका दाढीचा जास्त दर जरी असला तरी हौशेला मोल नसतं या म्हणीप्रमाणे सोन्याच्या वस्त्राने दाढी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण रामचंद्र यांच्याकडे येऊ लागलेत. तर सांगलीमध्ये गावभागामध्ये उस्तरा मेन्स पार्लर नावाचं एक केस दाढी कटिंगचं एक सलून आहे आणि इथं सोन्याच्या वस्त्रापासून दाढी केली जाणार आहे. साधारणतः हा वस्त्रा माझ्या माहितीनुसार 10.5 तोळ्याचा आहे आणि ह्याची अंदाजे किंमत 3.5 ते 4 लाख रुपयाच्या आसपास आहे. आणि आत्तापर्यंत
केस कापण्याच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती बघितल्या, पण पहिल्यांदाच सोन्याच्या वस्त्रांना दाढी करण्याचा अनुभव आम्हाला मिळणार आहे इथं. आणि साधारणतः याची काहीतरी 200 रुपये दाढी करण्यासाठी चार्जेस असतील असं आम्हाला समजलेलं आहे. दुपारी साधारणतः 5 वाजल्यापासून मी नंबर लावलेला आहे, पण अजूनसुद्धा नंबर आलेला नाही. आणि मला दुकान मालकांकडून सांगण्यात आलं आहे की साधारणतः तुम्हाला 2 दिवस लागतील की तुमचा नंबर येण्यासाठी. आणि काहीतरी आणि आम्हाला उत्सुकता आहे या गोष्टीची की सोन्याच्या वस्त्रापासून दाढी करून घेण्याची खूप मोठी उत्सुकता आहे. आणि नवीन काहीतरी अनुभव आणि नवीन काहीतरी संकल्पना बघायला मिळणार आहे. आनंद धोंडीराम देसाई. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. बारामतीच्या पश्चिम भागामधील सुपे ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार आहे. या निमित्त गावागावामध्ये राजकीय मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. अपवाद वगळता सर्व लढती राष्ट्रवादी पक्षाच्या 2 गटांमधनं होणार आहेत. त्यामुळे सर्वांनाच आता उत्सुकता लागली आहे. बारामती तालुक्यातील ऐतिहासिक परगणा अशी ओळख असलेल्या सुपे परिसरामध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणूक प्रचारानिमित्त गावागावामध्ये राजकीय आखाडे रंगत आहेत. अपवाद वगळता सर्वच लढती राष्ट्रवादी पक्षाच्या 2 गटांमधनं होत आहेत. पुढील 2 ते 3 दिवसामध्ये प्रचाराची रंगत वाढणार आहे. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या भागामधील केंद्रस्थानी असलेल्या सुपा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 3 गट या रिंगणामध्ये आहेत. एकूण 13 ग्रामपंचायत सदस्य तसेच 1 सरपंच अशा 14 जागांसाठी ही लढत होतीये. गावामधील एकूण 5 प्रभाग पैकी वॉर्ड क्रमांक 5 मध्ये बिनविरोध निवडणूक झाली आहे. त्यानंतर वॉर्ड क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मधील होणारी निवडणूक सर्वांचंच लक्ष वेधून घेणार आहे. विद्यमान सत्ताधारी गटामधनं माजी सरपंच शौकत कोतवाल यांनी 8 उमेदवार रिंगणामध्ये उभे केलेत, तर प्रतिस्पर्धी माजी जिल्हा परिषदेचे सदस्य BK हिरवे यांनी विरोधी पॅनल टाकलाय. परंतु विकासासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न समोर उभा आहे. सुपे येथील प्रस्थापित राजकारणामधील 2ही गटांना शोध देण्यासाठी तरुणांना सोबत घेऊन अनिल हिरवे यांनी 3ऱ्या आघाडीचा पर्याय मतदारांच्या समोर आणलाय. गावाच्या विकासामध्ये राजकारण नको तर जनतेच्या कामांना प्राधान्य द्या असं म्हणत स्वतःच्या पत्नीला सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणामध्ये उतरवलंय. दरम्यान गावामधील एकूण मतदारांचा कल पाहता होणारी निवडणूक त्रिशंकू होईल अशी चर्चा आहे. तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये प्रतिष्ठेची मानली जाणारी ग्रामपंचायत म्हणून या ग्रामपंचायतकडे पाहिले जातं. त्यामुळे आता होणाऱ्या लढतीमध्ये मतदार कुणाला कौल देतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. सांगली जिल्ह्यामधील आवंढी या गावामध्ये पाणी फाउंडेशननं केलेल्या कामांची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावेळी त्यांनी ग्रामस्थांबरोबर श्रमदान देखील केलंय. तर औरंगाबाद दंगल पूर्व नियोजित होती आणि तपासामध्ये ते पुढे आलंय या पत्रकारांच्या प्रश्नावर तो फोकस नाही असं म्हणत त्यांनी प्रश्नाचं उत्तर देणं टाळलंय. दुष्काळ नष्ट करण्यासाठी पाण्याचं विज्ञान समजावून घेऊन राज्यामध्ये जलयुक्त शिवाराचं काम सुरू आहे. पाणी फाउंडेशननं कामाचं चांगलं मॉडेल तयार केलंय. त्यामुळे गावागावामध्ये जलक्रांती होतीये. त्यामुळे पाण्याचं सिंचन तर झालंयच, शिवाय गावात लोकांच्या मध्ये एकी झाली आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. सांगली जिल्ह्यामधील आवंढी या गावामध्ये पाणी फाउंडेशनने केलेल्या कामांची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यावेळी मुख्यमंत्री प्रसार माध्यमांशी बोलत होते. दुष्काळ मुक्त महाराष्ट्राची संकल्पना ही 3 वर्षापूर्वी आपण मांडली आणि जलसंधारणाच्या माध्यमातून जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून प्रत्येक गाव हे स्वतःच्या ताकदीवर दुष्काळमुक्त होऊ शकतं या संकल्पनेतनं आपण काम सुरू केलं. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आमिर खान यांनी वॉटर कप सुरू केला आणि त्यातनं गावागावामध्ये एक स्पर्धा देखील सुरू झाली. आणि आज या आवंढी गावामध्ये मी आलो तर इथे आपल्याला देखील पाहायला मिळतं आहे अख्खं गाव श्रमदान करत आहे. सगळ्यात महत्त्वाचं 6 महिन्यापूर्वी ज्या गावामध्ये गाव 2 गटांमध्ये विखुरलेलं होतं, एकमेकाचा चेहरा पाहत नव्हतं, आज ते सगळे त्यांची जात पाणी आहे, त्यांचा धर्म पाणी आहे आणि त्यांची पार्टी देखील पाणी आहे, त्यांचा गटही पाणी आहे. सगळे महिला पुरुष या ठिकाणी येऊन श्रमदान करत आहेत आणि एक त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे की आम्ही आमचं गाव पूर्णपणे दुष्काळमुक्त करू. आणि हे सगळं काम अत्यंत सायंटिफिक पद्धतीनं होत आहे. एकीकडे भारतीय जनसंघटनेने मशिनरी तर दिलीच आहे, पण केवळ खोदकाम नाही तर या ठिकाणी पायथ्यापासनं माथ्यापर्यंत आणि माथ्यापासनं पायथ्यापर्यंत सगळ्या प्रकारची कामं ही आपल्याला होताना दिसत आहेत. आणि म्हणून या गावचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो
मी तर सांकेतिक श्रमदान या ठिकाणी केलं आहे, पण ही मंडळी 45 दिवस सातत्याने श्रमदान करतायत आणि आपलं गाव परिवर्तित करतायत. आवंडीसारखी आज हजारो गावं या महाराष्ट्रामध्ये काम करतायत आणि पाण्याचं एक महाआंदोलन या महाराष्ट्रामध्ये जनआंदोलन झालं आहे आणि जनतेच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त होतो आहे. त्या सर्व गावांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मोठ्या धरणांच्या पेक्षा दुष्काळमुक्तीसाठी छोटी छोटी ही कामं मोठी धरणं आवश्यक आहेतच, पण दुष्काळमुक्ती मोठ्या धरणांनी होऊ शकत नाही. दुष्काळमुक्ती ही केवळ जलसंधारणाच्या माध्यमातून होऊ शकते आणि तेच चित्र गेल्या 3 वर्षात आपण दाखवलं. 11,000 गावं दुष्काळमुक्त झाली. तर या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामस्थांबरोबर श्रमदान देखील केलंय. याचबरोबर वृद्ध आणि महिला यांची आवर्जून त्यांनी विचारपूस केली आहे. यावेळी एका वृद्ध महिलेनं मायेनं मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावरती हात फिरवून त्यांना शुभेच्छा दिल्यात. दरम्यान औरंगाबाद दंगल पूर्वनियोजित होती, तपासामध्ये तसं पुढं आलंय. या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर तो फोकस नाही असं म्हणत त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं मुख्यमंत्र्यांनी टाळलंय. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. राहुरीचे उपपोस्ट कार्यालय 28 वर्षांच्या थकीत भाड्यापोटी सीलबंद, बाजार समिती प्रशासनाकडून धडक कारवाई. शेगावमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी नगरसेवकांनी काढली सुकलेल्या झाडांची नगरपालिकेवरती प्रेतयात्रा. राहुरी येथील तनपुरे सहकार साखर कारखान्यामधील 8 कामगारांवरती थकीत पगारासाठी उपोषणाची आली वेळ, प्रशासनानं केलंय मात्र दुर्लक्ष. आणि सांगलीमध्ये उस्तारा मेन स्टुडिओमध्ये 200 रुपयांमध्ये केली जाते सोन्याच्या वस्ताऱ्यानं ग्राहकांची दाढी, ग्राहकांची वाढतीये गर्दी. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.